आज आहे भटकंतीचा दुसरा दिवस म्हणजेच सुट्टीचा तिसरा दिवस. तर आम्ही आता आलेलो आहेत गावाकडे. तर कुठे ना कुठे फिरणं होणारच आहे आणि ते ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि सुट्टी जसं पण आम्ही निघालो ना, तर सर्वात अगोदर मी मम्मीकडे आलेली आहे. आणि माझं जे काही काम होतं ना, म्हणजे सुट्टी येण्याचं जे काही अर्जंट काम आहे ते इकडे मम्मीकडेच होतं. म्हणजे बँकेत माझं काम होतं ते करण्यासाठीच आम्ही आलेलो होतो. तर ते काम मी पहिल्या दिवशी करून घेतलं आणि आज होता सुट्टीचा तिसरा दिवस. आज जायचं होतं मला माझ्या मोठ्या नंदेकडे. तर ते ना महानुभावपंथी आहेत आणि त्यांच्या इथं कशी पूजा वगैरे केली जाते ते देखील मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर हे बघा इथं मी छान अशी सकाळीच रेडी झालेली आहे, कारण आता आम्हाला निघायचं होतं गावी. तर इथं ना पहिले पप्पा यांना बस स्टँडला सोडून येतील बाईकवर. एकच बाईक आहे आणि एवढे सगळेजण बाईकवर जाणं पॉसिबल नव्हतं आणि रस्ते पण खूप खराब आहेत गावाकडे. म्हणजे रोडांचं काम चालू आहे म्हणून. तर आम्ही ना पुढे टॅक्सीवरच जाणार आहोत. फक्त म्हणजे जिथपर्यंत माझ्या पप्पांचं काम होतं ना, तिथपर्यंत मी बाईकवर गेली आणि पुढे आम्ही टॅक्सीवर गेलो होतो. तर पहिले पप्पा यांना सोडायला गेले. त्यानंतर मग आम्हाला घ्यायला आले आणि मग आम्ही आता इथून निघालेलो आहेत जवळच्या सिटीमध्ये. तर तिथं पण काम होतं, बँकेतच काम होतं. तर तिथं आम्ही पहिले जाणार आणि तिथून पुढे मग नंदेकडे जाणार आहोत. तर हे बघा रोड किती खराब आहे. म्हणजे काम चालू आहे त्यामुळे अगदी असे म्हणजे जसं मातीचा रोड असतो ना, तसे झालेले आहेत. खूप अशी धूळ वगैरे पण उडते आणि खराब पण आहे. म्हणून मग आम्ही बाईकवर जाण्याचं स्किप केलं आणि टॅक्सीवर पुढे गेलो होतो. नाहीतर दरवेळेस ना आम्ही पप्पांची बाईक घेऊनच जात असतो. आणि माझ्या नंदेचं जे गाव आहे ना, इकडे माझ्या माहेरच्या साईडलाच आहे. म्हणून इकडच्या इकडे हे काम आम्ही करून घेतो आणि त्यानंतर मग मी सासरी जाणार. म्हणजे प्रत्येक वेळेस तर नाही जात, पण आता भरपूर 1.5 ते 2 वर्ष होण्यात आला होता. म्हणून मग चला भेटून येऊया म्हटलं. तर त्यामुळे निघालो मग आम्ही. तर हे बघा इथं थोडं बँकेत काम होतं. इथं अर्धा तास आमचा गेला. तर इथं थांबलो. इथलं जे काही काम होतं ते तर काही पूर्णपणे झालं नव्हतं. मग पप्पांनी ते पुढचं काम करून घेतलं. त्यानंतर हे इकडे आमची वाट पाहत होते. तर इकडे आलो आम्ही आणि इथं ना नारळ होते, ओले नारळ. आणि इकडे इतके स्वस्त आहेत ना आपल्याकडे, म्हणजे ₹100 ला 4 मिळत आहेत आणि आम्हाला जम्मूमध्ये ₹90 एकच नारळ मिळतं. म्हणून मग स्वस्त होते नारळ. तर चौघींनी पण आम्ही एक एक नारळ पाणी पिलं आणि ॲपल वगैरे घ्यायचे होते तिकडे घेऊन जायला, ते घेतले. आणि मग इथून आम्ही आता पुढे तिकडे गावी जाणार आहोत. तर साडी वगैरे मी तिकडनंच घेऊन आली होती. तर तो एक वेळ माझा इथं वाचला. आणि रात्रभरच राहणार होतो, कारण 20च दिवस सुट्टी आहे. त्यातच येण्या-जाण्यामध्ये 5-6 दिवस जातात आणि इकडे-तिकडे फिरायचं असतंच. त्यामुळे भरपूरसे दिवस पटापट जात असतात. त्यामुळे जास्त वेळ तर नाही थांबणार. तर हे बघा इकडे आलो आम्ही नंदेकडे. आणि मी तुम्हाला बोलली होती की ते महानुभावपंथी आहेत. तर हे बघा त्यांचे हे असे देव असतात. म्हणजे ते ना फक्त आणि फक्त श्रीकृष्णाचीच पूजा करत असतात. तर त्यांचे ते देव होते. जर आपण त्यांच्या घरी गेलो ना, तर पहिले त्यांच्या देवांना ते आपल्याला दंडवत करायला लावतात आणि त्यानंतर मग त्यांना नमस्कार वगैरे करायचा असतो. तर तो पहिल्या दिवसाचा होता. आणि इथून जे मी आता हे बाहेरचं लोकेशन दाखवते ना त्यांच्या घराच्या बाहेरचं, हे दुसऱ्या दिवशी मॉर्निंगचं वातावरण आहे. खूप छान वाटत होतं. अगदी निसर्गरम्य गावाकडचं वातावरण ना अगदी असं शुद्ध असतं आणि छान असा सूर्य उगवलेला होता. आजूबाजू अगदी हिरवंगार असं वातावरण होतं. आणि हे बघा त्यांच्या घराजवळच असं पाटाचं पाणी वगैरे येत असतं. आता पाटाला पाणी सोडलेलं नाहीये, कोरडा होता. तर जेव्हा पाणी असतं ना तेव्हा अजून छान वाटतं. तर ते मी तुम्हाला सकाळचा थोडासा व्ह्यू दाखवला. त्यानंतर जेवण वगैरे इकडे बनवून वगैरे झालेलं होतं. आणि त्यानंतर इथं आता आमच्या माईंची पूजा चालू आहे. म्हणजे माझ्या ह्या मोठ्या नणंद आहेत त्यांची इथं ती जी काही देवपूजा असते ना ती ते करून घेत आहेत. आणि हे बघा आपण देव वगैरे असं साध्या पाण्याने धुत असतो, पण त्यांचं तसं नसतं. तर श्रीकृष्णाला ना दही आवडीची आहे. दही, लोणी, दूध वगैरे असं. तर मग त्यांनी ना दहीमध्ये थोडं दूध घातलेलं आहे आणि त्याने देव वगैरे स्वच्छ करतात ते. तर सगळे देव आता इथं सगळे खाली घेऊन घेणार आणि ते दही लावून सगळे देव धुवून घेणार आहेत. तर अशाच पद्धतीची त्यांची पूजा असते. बाकीचे काय नियम आहेत एवढं तर मला माहिती नाहीये. पण जेवढं माहिती आहे मी तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे बघा सगळे देव इथं माईंनी सगळे खाली घेऊन घेतलेले आहेत. आणि देवांना ना स्नान करताना त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांनी एक सॉन्ग लावलेलं. परत उपहार दाखवतात. जसं की आपण नैवेद्य दाखवतो ना, तसं ते उपहार बोलतात नैवेद्याला, ते दाखवतात तेव्हा एक वेगळं सॉन्ग असतं ते लावलेलं होतं. आणि त्यांची ही इथं देवपूजा वगैरे सुरू झाली होती. वरचं ते वस्त्र वगैरे चेंज करून घेतलं देव्हाऱ्यातलं. आणि त्यानंतर इथं माईंची आता इथं देवपूजा सुरू झालेली आहे.
इथं ना मी फक्त एवढं शूट केलेलं आहे देवपूजेपर्यंत, नंतरचं दुसरं काही शूट केलेलं नाही. आणि हे बघा शेतकरी असून त्यांची एवढी ही देवपूजा कडक असते ना, भरपूर अशी सेवा असते देवांची. खूप छान पद्धतीने ते देवांची पूजा वगैरे करतात. कार्यक्रम वगैरे देखील त्यांचे खूप छान-छान असतात. गोकुळाष्टमीला तर खूप मोठा कार्यक्रम असतो. जर कधी माझं येणं झालं गोकुळाष्टमीला तर तुमच्यासोबत मी तो देखील कार्यक्रम शेअर करेन. खूप छान असतं. मी गेलेली आहे 1-2दा. आणि हे बघा इथं माईंची देवपूजा वगैरे झाली आणि मी ना गप्पा मारण्यात मग्न झाली आणि पुढचं जे काही त्यांनी अजून पूजा केली होती ना, ती माझ्याकडनं स्किप झाली. म्हणजे गप्पांमध्ये मी एवढी मग्न झाले, की शूट करायचं मी विसरलीच. त्यामुळे इथं देव वगैरे धुतल्यानंतर ना जी काही त्यांनी पूजा केली होती, ती डायरेक्ट म्हणजे स्किप झाली माझ्याकडनं. जेव्हा देव्हाऱ्यात देव वगैरे व्यवस्थित रचले गेले ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की मी म्हणजे व्हिडिओ शूट करत होते असं. तर त्यामुळे तेवढं स्किप झालं, त्यासाठी सॉरी. आणि यांचे ना देवाचे म्हणजे असे जास्त कडक नियम नाही आहेत जसे दुसरे, जसं की आपण पिरियडमध्ये पूजा वगैरे करत नाही. तर महानुभाव पंथांचं कसं असतं ना, पिरियड्समध्ये पण पूजा करू शकतात. फक्त ज्या घरी सुतक वगैरे झालेलं असतं किंवा चिकन, मीठ वगैरे खाल्लं जातं ना, त्या घरचं ते पाणी वगैरे पीत नाही आणि त्यांच्या घरचं म्हणजे पूजा वगैरे पण नाही चालत वाटतं. असे भरपूर असे बाकीचे दुसरे नियम आहेत, ते काही मला जास्त माहिती नाही आहेत. जेवढे माहिती होते, तेवढे मी तुम्हाला सांगितलं. तर हे बघा आता इथं ना देवांना उपहार दाखवतायत माई. तर आपल्याकडे नैवेद्य बोलतो आपण आणि त्यांच्याकडे उपहार असं बोलतात. तर ते नैवेद्य दाखवलं आणि अशा पद्धतीने देवपूजा पूर्ण झाली आणि हा ब्लॉग पण ना मी इथपर्यंत शूट केलेला होता. इथून पुढे आता आम्हाला गावी पण जायचं होतं. तिथून काही मी पुढचा शूट केलं नाही. तर आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.